नमस्कार, मी राम बुधवंत नवराष्ट्र चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। लोकसभेची निवडणूक संपली आहे। विजयी झालेले उमेदवार संदीपान भुमरे हे आपल्या सोबत आहेत। मागच्या वेळेस पालकमंत्री राहिलेले संदीपान भुमरे यावेळेस संसदेत जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत। प्रथमतः तुमचं खूप खूप अभिनंदन साहेब। कसं वाटलं विधानसभेतून डायरेक्ट संसदेत जाण्यात? दोन्हीमध्ये फरक काय, कसा आनंद होता? आता अनेक वर्ष विधानसभेचं काम केलेले आणि आता जनतेच्या आशीर्वादानं, मतदाराच्या आशीर्वादानं लोकसभेत जायची संधी मला मिळालेली आणि मला वाटतं बरेच वर्ष विधानसभेत काम केलं आणि आता लोकसभेत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मला निश्चितच त्याचा आनंद होईल आणि मला वाटतं जे जे काही समस्या आहेत जनतेच्या त्या सोडवण्यासाठी मी लोकसभेत प्रयत्न खरं म्हटलं तुम्ही जेव्हा निवडणुकीत उभे राहिले होते, ऐनवेळेस मिळालेली उमेदवारी, स्वतःचा मतदारसंघ नसताना सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या मतदात्याने विजयी झाला, तर कसं वाटतं? म्हणजे तुमची रणनीती काय होती? कशा प्रकारे तुम्ही प्रचार केला? उमेदवारी, महायुतीची उमेदवारी ही उशिरा मिळाली, पण मला एक सांगायचे की सगळ्या मतदाराच्या आशीर्वादानं, कार्यकर्त्याच्या आशीर्वादानं, नेते मंडळीच्या आशीर्वादानं, बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं उमेदवारी जरी उशीर मिळाली पण सगळ्यांच्या आशीर्वादानं मला वाटतं 1,35,000चे मला मतदार मिळालेले आणि हे केवळ कार्यकर्त्याच्या मतदाराच्या भरोशा त्यांच्या त्यांनी केलेल्या मेहनतीवर मला हे यश मिळाले। काय अपेक्षा आहेत? तुम्ही आता खासदार म्हणून निवडून आले आहात, तर काय करणार आहात जिल्ह्यात? काय तुमचे ध्येय आहे? जिल्ह्यात ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले। ग्रामीण भाग असून द्या, शहर असून द्या, मला बराचसा अनुभव आहे, त्याच्यामुळं मला वाटतं जे काही स्थानिक पातळी समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले। आणि शेवटचा प्रश्न, विरोधकांकडून म्हणजे चंद्रकांत खैरे यांनी तुमच्यावर अनेक आरोप केले, त्याच्यामध्ये पैसे वाटपाचा सुद्धा आरोप आहे, त्याला काय उत्तर द्याल तुम्ही? त्यांच्याकडून सतत तुमच्यावर आरोप केले जात आहेत। खैरे आरोप करतात, पण मला एक सांगायचं की पैशांना मतदार विकल्या जात नाही। मतदार हा प्रेमापोटी हा जवळ येतो, प्रेमापोटी त्यांनी मतदान केलेले, पैशात कोणी विकत नाही। मतदार राजे हा स्वाभिमानी आणि खैरे हे बिनबुडाचे आरोप करतात। त्यांनी दाखवून द्यावं कुठं पैसे वाटले, काय वाटले, नुसतं अंदाजे बोलायचं, मुहून बोलायचं की यांनी पैसे वाटले। खैरे ज्यावेळेस 4 वेळेस निवडून आली त्यावेळेस चांगलं वाटलं, त्यावेळेस म्हणजे काही नाही, पण आता दुसरे निवडून आले की पैसे वाटले। आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। आपण का बोललो, कशामुळे आपली हार झाली, आपण नंबर 3 ला काय गेलो हे आपण बघितलं पाहिजे। विनाकारण पैसे वाटले, दादागिरी, याच्यावर आपण जास्त लक्ष देऊ। या विजयात त्यांना उत्तर मिळालं आहे का की तुमचीच खरी शिवसेना आहे? मग आता त्याला उत्तर, त्याला चक्रा कशी बसली आपल्याला खरी शिवसेना कोणाची आहे, गद्दार कोण आहे, काय आहे, मतदारांना दाखवून द्यायचं। कारण मी बोलायची गरज नाही, मतदारांना दाखवून दिलंय की खरं कोण आहे, कुठं कोण आहे मतदारांना। धन्यवाद साहेब। आपल्यासोबत सांसद संदीपान भुमरे होते। ते त्यांच्या अपेक्षा आहेत की जे काही जिल्ह्यातील प्रश्न आहेत ते नक्कीच मार्ग लावतील। नवराष्ट्र, राम बुधवंत, छत्रपती संभाजीनगर।